Hello guys, it is English Teacher Channel for Good English. Today we are going to see the topic what is full verb. Before this we have studied auxiliary verbs. You know that there are 24 auxiliaries. Out of them 11 are modal auxiliary and 13 are modal auxiliaries. What is the work of helping verb? Helping verb always helps to the main verb to get out the meaning. But primary verbs are verbs. They can work as main verb and they can also work as helping verb. Whenever the verb, primary verb or helping verb that works as a main verb, that time we call it as a full verb. There is no another verb except that verb in the sentence. So that is the full verb. So in our today's topic, we shall discuss about all these topics. So let us begin. What is full verb? 24 ऑक्झिलरीज पैकी 11 हे प्रायमरी आहेत आणि 13 हे मॉडल वर्बेस. अशी एक आपल्याला कल्पना आहे. तर आज आपण प्रायमरी वर्ब बरोबर बोलणार आहोत. प्रायमरी ऑक्झिलरीज. प्रायमरी ऑक्झिलरी. प्रायमरी ऑक्झिलरीज 11 आहेत. त्यांना प्रायमरी ऑक्झिलरीज म्हणतात कारण ते मुख्य क्रियापद म्हणून काम करतात. काही वेळेस सहाय्यक क्रियापद म्हणून काम करतात. आणि प्रश्न बनवताना पण काय बदल होतो ते पण आज आपण बघणार आहोत. काही उदाहरण आपण बघूया वाक्यामध्ये. आता प्रायमरी ऑक्झिलरीज जे 11 आहेत याच्यामध्ये टू बीचे 5 वर्ब्स आहेत. एम, इज, आर, वॉज, वेर झाले 5. टू हॅवचे 3 आहेत. हॅव, हॅज आणि हॅड. आणि टू डूचे 3 आहेत. डू, डज आणि डीड. तर वाक्यामध्ये आपल्याला समजेल की मेन वर्ब आणि ऑक्झिलरी वर्ब किंवा सहाय्यक क्रियापद कसं काम करतं. आता इथे वाक्य आहे आय एम हॅपी आणि इथे वाक्य आहे आय एम प्लेइंग. इथे आय एम नंतर दुसरं एक क्रियापद आहे, प्ले क्रियापद आहे. तर मी खेळत आहे असा अर्थ येण्यासाठी आपल्याला सहाय्यक क्रियापद लागतं मुख्य क्रियापदाला. म्हणून हे इथे सहाय्यक क्रियापद आहे, हेल्पिंग वर्ब आहे, ऑक्झिलरी वर्ब आहे. परंतु या वाक्यामध्ये आय एम नंतर दुसरं कुठंच वाक्य नाही आहे. मी आनंदी आहे. तर अर्थ पूर्ण काढण्यासाठी आपल्याला काहीतरी क्रियापद लागेल. क्रियापद शिवाय अर्थ पूर्ण होणार नाही. म्हणून आपल्याला इथे ॲम सोडून इतर कुठलाच वर्ब नाही. म्हणून ॲम हेच त्या ठिकाणचं मुख्य क्रियापद आहे आणि म्हणूनच त्याला आपण फुल वर्ब म्हणतो. तिथे दुसरं क्रियापद नाही. नंतर या ठिकाणी ही इज अ डॉक्टर. तो डॉक्टर आहे आणि ही इज रायटिंग. इथे इज हे सहाय्यक क्रियापद आहे आणि हे मुख्य क्रियापद आहे. म्हणजे इथं एक सहाय्यक क्रियापदाचं काम करतं. इथे इज सोडून दुसरं क्रियापद नाही म्हणून हेच मुख्य क्रियापद आहे, हेच फुल वर्ब आहे. दे आर बिझी. दे आर बिझी आणि इथे दे आर रीडिंग. इथे आर सोडून दुसरं क्रियापद नाही आहे म्हणजे तेच मुख्य क्रियापद आहे. त्याला आपण फुल वर्ब असं म्हणतो. आणि इथे दे आर रीडिंग चालू वर्तमान काळ आहे. याच्यामध्ये क्रिया पूर्ण होण्यासाठी आपण ही टू बीचं रूप किंवा हेल्पिंग वर्ब आपण घेतलेलं आहे. आर इथे सहाय्यक आहे. सी वॉज क्लेवर. इथे वॉज हे मुख्य क्रियापद आहे कारण ते सोडून दुसरं क्रियापद नाही आहे. तरी तिथे फुल वर्ब म्हणून काम करतं. इथे चालू भूतकाळामध्ये सी वॉज डान्सिंग. वॉज हे सहाय्यक क्रियापद आहे, मुख्य क्रियापदाला मदत करतं. सहाय्यक क्रियापद हे मुख्य क्रियापदाला मदत करत असतात अर्थ स्पष्ट होण्यासाठी.
दे वेर सॅड, इथे वेर एकच क्रियापद आहे आणि तेच मुख्य आहे, तेच फुल वर्ब आहे. दे वेर गोईंग, ते जात आहेत. इथे हे सहाय्यक क्रियापद आहे, हे मुख्य क्रियापद आहे. कारण मुख्य क्रियापद होण्यासाठी किंवा सहाय्यक क्रियापद होण्यासाठी त्या ठिकाणी 2 क्रियापद तरी कमीत कमी असतात. आणि जेव्हा 2 क्रियापद एकत्र येतात तेव्हा एक सहाय्यक क्रियापदाचं काम करतं, मुख्य क्रियापदाला ते मदत करतं. ज्याप्रमाणे वर्गामध्ये 2 मॉनिटर्स असतात, एक मुख्य आणि एक उप. पण जेव्हा मुख्य मॉनिटर जर वर्गात नसेल, रजेवर असेल, तर उपमॉनिटर हाच त्या ठिकाणचा मुख्य मॉनिटर आपण समजतो आणि ती जबाबदारी तोच करतो. त्याचप्रमाणे वेन एव्हर द वर्ब इज फॉलोड बाय अनदर वर्ब, दॅट टाइम द वर्ब वर्क्स ॲज हेल्पिंग वर्ब. अँड वेन एव्हर देर इज ओनली अ सिंगल वर्ब इन द सेंटेन्स दॅट वर्क्स ॲज अ फुल वर्ब. ही संकल्पना आपल्याला समजली असेल. आता इकडे आपण बघूया, यांचं आता निगेटिव्ह जर करायचं असेल तर याला हाच इकडे येईल, ॲम आय हॅपी. त्याचं निगेटिव्ह करताना इतर कुठल्या क्रियापदाची इथे गरज नाही आहे, ॲम आय हॅपी असं होईल. इथे पण इज ही अ डॉक्टर, इज ही रायटिंग असं होईल. परंतु या ठिकाणी आता दुसरं जे क्रियापद आहे, प्रायमरी ऑक्झिलरीज जे 11 आहेत, त्यामध्ये ॲम, इज, आर, वॉज, वेअर, डू, डज, डीड आणि हॅव, हॅज, हॅड हे असे 11 आहेत. तर हे कधी मुख्य असतात, कधी उप असतात, म्हणजे सहाय्यक असतात. इथे हॅव हे दोन्ही ठिकाणी वापरलेलं आहे. आय हॅव अ बुक, इथे हॅव शोज द पोझिशन. हॅव इथे पोझिशन दाखवतो की हे पुस्तक माझ्याजवळ पुस्तक आहे. जसं आपण बऱ्याच ठिकाणी वापरतो, आय हॅव अ कार, आय हॅव 2 ब्रदर्स, आय हॅव अ बुक, आय हॅव गुड कमांड ओव्हर द लँग्वेज, अशा प्रकारे. तर हे पोझिशन दाखवत आहे. आणि इथे मात्र आय हॅव सोल्ड, 5 पार्टिसिपल ऑफ द वर्ब आहे. तर या क्रियापदाला याने सहाय्य केलेलं आहे. कंपाऊंड टेन्स असं सुद्धा आपण याला म्हणतो काही ठिकाणी. याला सहाय्य केलेलं आहे. इथे सहाय्यक क्रियापद आहे. इथे सुद्धा सी हॅज अ डॉग, थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर हॅव न वापरता पण हॅज वापरतो. हे पोझिशन दाखवतं की तिच्याजवळ एक कुत्रा आहे, पोझिशन आहे. परंतु या ठिकाणी हॅज आलेला आहे, तो सहाय्यक क्रियापद आहे. ईट या क्रियापदाला सहाय्य करतो. हॅज इटन, खाल्ले आहे, असा त्याचा अर्थ होतो. या वाक्यामध्ये इथे पण हॅड आहे आणि इथे पण हॅड आहे. तर या ठिकाणी हॅड सोडून दुसरं क्रियापद नाही. ही हॅड अ कार, त्याच्याजवळ एक कार आहे, होती. आणि ही हॅड सेंट अ मेसेज, त्याने मेसेज पाठवला होता. इथे सेंट मुख्य वर्ब क्रियापद आहे, हे सहाय्यक आहे. आणि टू डूच्या बाबतीत आता आपण बोलू. डू डज आपण वर्तमानात वापरतो आणि डीड भूतकाळात वापरतो. तर ही डज हिज होमवर्क, इथे डज हे एकच मुख्य क्रियापद आहे आणि तेच फुल वर्ब म्हणून काम करते. देर इज नो अनदर वर्ब इन द सेंटेन्स, तो त्याचं गृहपाठ करतो. डज हे मुख्य क्रियापद आहे. आणि इथे मात्र नाही, इथे नाही, ही डज नॉट डू हिज होमवर्क. इथे मात्र निगेटिव्ह केलेलं आहे, त्यामुळे आपल्याला एक ॲडिशनल डू घ्यावा लागला. ही डज नॉट डू हिज होमवर्क. नंतर डज ही डू हिज होमवर्क प्रश्नार्थक करताना हा डज इथला आहेच, हा डू ॲडिशनल आपण घेतलेला आहे. म्हणजे काही सहाय्यक, काही जे क्रियापद आहेत जेव्हा ते फुल वर्ब म्हणून काम करतात तर त्यांना मात्र प्रश्न किंवा निगेटिव्ह करताना डू किंवा डज लागतो, ॲडिशनल डू लागतो, जसं या ठिकाणी लागलेलं आहे. इथे मात्र लागत नाही. इथे हेच प्रश्नाचं काम करतात. उदाहरणार्थ, ॲम आय हॅपी, ॲम आय प्लेईंग, आय एम नॉट हॅपी, आय एम नॉट प्लेईंग. इथे काही डू डजची आपल्याला गरज लागली नाही, तेच वर्ब काम करून घेतं. इथे ही इज अ डॉक्टर, इज ही अ डॉक्टर, ही इज नॉट डॉक्टर. ही इज प्लेईंग, निगेटिव्ह आणि निगेटिव्ह काही, ही इज नॉट रायटिंग. इथे पण दे आर बिझी, दे आर नॉट बिझी, व्हर्बल आर दे बिझी. इथे दे आर रीडिंग, आर दे रीडिंग, प्रश्न दे आर नॉट रीडिंग.
सी वॉज क्लेवर, सी वॉज नॉट क्लेवर, वॉज सी क्लेवर. प्रश्न. सी वॉज डान्सिंग, व्हर्बल. वॉज सी डान्सिंग, सी वॉज नॉट डान्सिंग. वी वेर सॅड, वेर वी सॅड, व्हर्बल. आणि वी वेर नॉट सॅड. वी वेर गोईंग, वेर वी गोईंग हा झाला व्हर्बल. आणि वी वेर नॉट गोईंग. म्हणजे निगेटिव्ह आणि व्हर्बल या दोन गोष्टी आपण निगेटिव्ह आणि व्हर्बल क्वेश्चन किंवा कुठलाही क्वेश्चन करताना इथे काही अडचण नाही आली. मात्र हॅव ज्या वेळेस येईल, हॅव ए फुल वर्ब म्हणून जेव्हा येतं तेव्हा त्याचा व्हर्बल आणि प्रश्न करताना आपल्याला डूचा उपयोग करावा लागतो. मग या ठिकाणी इथे काही गरज नाही. इथे जर तुम्हाला निगेटिव्ह करायचं असेल तर हॅव आय सोल्ड हा व्हर्बल होईल. हॅव आय सोल्ड अ पेन हा क्वेश्चन होईल. आणि निगेटिव्ह होईल आय हॅवंट सोल्ड. मात्र ज्या वेळेस हॅव हे मुख्य क्रियापद म्हणून आलेलं असतं, हॅव हे मुख्य क्रियापद म्हणून आलेलं असतं, त्यावेळेस आपल्याला त्याचा व्हर्बल करताना डू वापरावा लागतो. डू आय हॅव अ पेन हा मुद्दा लक्षात घ्या. किंवा ॲड क्वेश्चन टॅग करताना असं वाक्य देतात, आय हॅव अ बुक ॲड क्वेश्चन टॅग. बरेच मुलं हॅवंट आय असं करून टाकतात. परंतु ग्रामरच्या नियमानुसार हे मुख्य क्रियापद आहे, म्हणजे तिथे दुसरं क्रियापद नाही. परंतु त्याचं व्हर्बल करताना डूने आपण करतो. डू आय हॅव आणि टॅग करताना डोंट आय. या ठिकाणी सी हॅज अ डॉग असं जेव्हा असेल तेव्हा मात्र आपण इथे डज वापरतो. डज सी हॅव अ डॉग असा आपण प्रश्न करतो. आणि निगेटिव्ह करताना सी डझंट हॅव अ डॉग असं करतो. इथे काही अडचण नाही. सी हॅज इटन इथे सहाय्यक क्रियापद आहे, त्यामुळे हा हॅज इकडे येईल. हॅज सी इटन अ मँगो असं होईल. सी हॅज इटन अ मँगो, हॅज सी इटन अ मँगो, सी हॅजंट इटन अ मँगो. म्हणजे व्हर्बल आणि निगेटिव्ह करताना याच्या ठिकाणी सहाय्यक क्रियापद असेल तर तिथे काही अडचण नाही. मात्र मेन वर्ब म्हणून जेव्हा हॅज काम करेल तेव्हा व्हर्बल क्वेश्चन करताना असं होईल. डज सी हॅव अ डॉग, डज सी हॅव अ डॉग असं होईल. आणि निगेटिव्ह करताना सी डझंट हॅव अ डॉग असं होईल. हा बदल या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण परीक्षेमध्ये हा बदल बऱ्याच ठिकाणी विचारला जातो. आणि मग आपण टॅग क्वेश्चन करताना, व्हर्बल क्वेश्चन करताना, निगेटिव्ह करताना या ठिकाणी चुकतो. तर ही गोष्ट लक्षात घ्या. जेव्हा जेव्हा हॅव टू हॅवचे जे रूप आहेत ते जेव्हा फुल वर्ब म्हणून काम करतात तेव्हा त्याचा निगेटिव्ह आणि व्हर्बल करताना आपल्याला डू किंवा डज घ्यावा लागतो. आता हॅडच्या बाबतीत बोलू. सी हॅड अ कार. इथे हॅड हे फुल वर्ब म्हणून आलेलं आहे, कारण हॅड सोडून दुसरं क्रियापद नाही. आणि हा सिम्पल पास्ट आहे असं आपण म्हणू शकतो. बरेच विद्यार्थी सांगतात की हा परफेक्ट पास्ट आहे. हॅड आहे, हॅड दिसला म्हणजे त्यांना असं वाटतं की परफेक्ट पास्ट आहे. ते हॅडंट ही करतात किंवा वेगळ्याच प्रकारे करतात. तर ते कसं करायचं आपण बघू. ही हॅड सेंट अ मेसेज, त्याने मेसेज पाठवला होता. इथे सहाय्यक क्रियापद आहे, त्यामुळे हॅड ही सेंट अ मेसेज हा व्हर्बल होईल आणि ही हॅड नॉट सेंट अ मेसेज हा निगेटिव्ह होईल. परंतु जेव्हा हॅड फुल वर्ब म्हणून आलेला इथे तर त्याचा व्हर्बल करताना डिड ही हॅव अ कार असा होतो. आणि निगेटिव्ह करताना ही डिड नॉट हॅव अ कार असं होतो. म्हणजे अ सेम वर्ब इज शोईंग टू फेसेस हिअर. एकच क्रियापद दोन प्रकारचे चेहरे आपल्याला दाखवत आहे. दॅट इज प्रायमरी ऑक्झिलरी. प्रायमरी ऑक्झिलरी असं वर्ब आहे की दोन चेहरे दाखवतात ते आपल्याला. कधी तो हेल्पिंग वर्ब असतो आणि कधी फुल वर्ब असतो. फुल वर्ब म्हणजे मेन वर्ब म्हणू शकता तुम्ही. असे दोन चेहरे दाखवतो. त्यामुळे भाषा बोलणाऱ्याने किंवा परीक्षा देणाऱ्याने हा चेहरा ओळखला पाहिजे की प्रायमरी वर्बचा चेहरा कोणता आहे या ठिकाणी. वेदर इट इज हेल्पिंग और मेन वर्ब मीन्स फुल वर्ब. नाउ लेट अस टॉक अबाउट डू. डू, डज अँड डिड. ही डज हिज होमवर्क. इथे हा डज आलेला आहे मुख्य क्रियापद म्हणून. ती तिचा गृहपाठ करते.
मात्र याचा जेव्हा आपण व्हर्बल किंवा निगेटिव्ह करतो तेव्हा एक ॲडिशनल डू आपल्याला घ्यावा लागतो. एक ॲडिशनल डू आपल्याला घ्यावा लागतो प्रश्नामध्ये. आता उदाहरणार्थ निगेटिव्ह करतो आपण. ही डज नॉट डू हा ॲडिशनल डू आपण घेतला. डज जेव्हा मेन व्हर्ब असतो तेव्हा ॲडिशनल डू घेतो. इथे आपण डू डज घेतो. हॅव जेव्हा फुल व्हर्ब असतं तेव्हा किंवा हॅड असतं तेव्हा किंवा हॅज असतं तेव्हा. इथे डजच मेन व्हर्ब आहे तरीसुद्धा आपल्याला एक ॲडिशनल डू घ्यावा लागतो निगेटिव्ह आणि व्हर्बल करताना. ही डज हिज होमवर्क. प्रश्न होईल निगेटिव्ह होईल ही डज नॉट डू हिज होमवर्क आणि प्रश्न करताना डज ही डू हिज होमवर्क. अशा प्रकारे हा ॲडिशनल डू घेतला, इथे पण डू घेतला. म्हणजे हा फरक मॉडल ऑक्झिलरीज 24 पैकी जे 11 आहेत पहिले ते प्रायमरी ऑक्झिलरीज आहेत आणि प्रायमरी ऑक्झिलरीजचा स्टडी करताना या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की फुल वर्ब म्हणून जेव्हा ते क्रियापद काम करतं तेव्हा त्याचं निगेटिव्ह आणि व्हर्बल आणि टॅग कसा करतात. आणि बाकी मॉडल ऑक्झिलरीजचं इथे बोलायचा आपला विषय नाही, ते आपल्या एका व्हिडिओ लेक्चरमध्ये झालेलं आहे. मॉडल ऑक्झिलरीज वेगळ्या पद्धतीने काम करतात, बट मॉडल ऑक्झिलरीज आर ऑलवेज फॉलोड बाय फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब आणि त्यांचा पण WH किंवा व्हर्बल सोप्या पद्धतीने होतो, तो भाग वेगळा आहे. तर असा हा अभ्यास या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिला की याच्यामध्ये फुल व्हर्ब म्हणजे काय ते आपण समजून घेतलं. अजून काही वाक्ये तुम्ही पुस्तकामध्ये बघा किंवा इतर ठिकाणी बघा आणि याचा बोलण्यामध्ये उपयोग करा. निगेटिव्ह करा, व्हर्बल करा आणि WH करा. एवढं या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला घ्यायचं होतं. तर ठीक आहे मित्रांनो, इट इज ऑल अबाउट फुल वर्ब. We shall meet in the next lecture. Till then, goodbye. Have a nice day.